नमस्कार, बेधडक चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्यातली अतिशय वैभवशाली परंपरा असलेली फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था जी गेले महिनाभर किंवा महिनाभरापासून जास्त चर्चेत आहे, बातम्यांमध्ये आहे। अगदी राष्ट्रीय चॅनल्सवर सुद्धा या संस्थेतल्या सगळ्या घडामोडींवरून चर्चा झालेली आहे। आज या ठिकाणी या FTII मध्ये जे आंदोलन सुरू आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन, त्याचा 35वा दिवस आहे आणि आजची आपण चर्चा करणार आहोत पुन्हा एकदा या FTII विषयाबद्दलच। पण गेल्या 35 दिवसांमध्ये जे काही घडलेलं आहे, आज सामान्य प्रेक्षक म्हणून आपण जे काही बघतोय, जे काही टीव्हीवर बघतोय, जे काही पुण्यात जे काही घडतंय ते बघतोय, असं दिसतंय की केंद्र सरकार, गजेंद्र चौहान हे विलन आणि विद्यार्थी हिरो ही एवढीच सरळ सरळ या सगळ्या पद्धतीतून आपण अर्थ काढू शकतो का, की यातून काही आणखीनही अर्थ काढायला हवेत? या सगळ्या घटनांचे, या सगळ्या घडामोडींचे आणखी सुद्धा काही पैलू आहेत, याचा सुद्धा विचार आता व्हायला हवाय। कारण एखादा विषय ताणायचा किती याचा सुद्धा सगळ्यांनी विचार करणं अतिशय आवश्यक असतं। तशा प्रकारच्या प्रतिक्रिया सुद्धा यायला लागलेल्या आहेत। अगदी नुकतंच नाना पाटेकर सुद्धा म्हणाले की गजेंद्र चौहान यांची नियुक्ती जर योग्य नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, पण विद्यार्थ्यांनी सुद्धा आंदोलन करू नये, कारण संप करणं हे त्यांचं काम नाही। आता अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्यानंतर नेमकं तिथे काय घडतंय, कशा प्रकारे घडतंय हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळेच या विषयाशी संबंधित 3 प्रश्नांचा आज आपण आपल्या चर्चेमध्ये विचार करणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न बेधडक चर्चेमधला, FTIIचा जो तिढा आहे तो सोडवण्यात केंद्र सरकार आडमुठी भूमिका घेतंय का? हे तर झालं सरकारबद्दल, पण त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी संघटनेने जे आज आंदोलन केलंय, 35वा दिवस सुरू आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला, नोटीस बजावण्यात आली, पण तरी सुद्धा आमचा संप आम्ही सुरूच ठेवणार असं विद्यार्थी आज म्हणतायत। या विद्यार्थ्यांची ही जी भूमिका आहे ती सत्याग्रही आहे की हट्टाग्रही, हे सुद्धा आता चर्चेत यावं लागेल, याच्यावर सुद्धा आता चर्चा होणं अतिशय आवश्यक आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो अर्थात चर्चेत आलेला आहे गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीनंतर, की या सगळ्या ज्या नियुक्त्या असतात मोठमोठ्या संस्थांवर, जेव्हा अध्यक्षपदी म्हणा किंवा सदस्यपदी म्हणा ज्या नियुक्त्या केल्या जातात, अशा प्रकारच्या नियुक्त्यांना जेव्हा राजकीय नियुक्त्यांचं स्वरूप येतं तेव्हा ते योग्य आहे का, किंवा त्यांना राजकीय नियुक्त्या म्हणायचं का, किंवा त्यांना त्या दृष्टीने बघायचं का? या सगळ्या प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत। आपण सुरुवातीला सरकारची बाजू समजून घेऊयात आणि अर्थात आपल्याबरोबर कोण कोण पाहुणे आहेत, कोण कोण या विषयातले तज्ज्ञ आहेत ते सुद्धा आपण बघूयात। आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्राध्यापक नरेंद्र पाठक, जे सोमय्या कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत, आणि त्याचबरोबर आत्ता जी नवीन कमिटी फॉर्म झालेली आहे, ज्या कमिटीवरून हा सगळा गदारोळ झालेला आहे, त्या FTIIच्या कमिटीचे ते सदस्य आहेत आणि त्यांच्या नियुक्तीला सुद्धा विद्यार्थ्यांचा विरोध आहे, कारण ते ABVPचे म्हणजे अभाविपचे ते काही वर्ष प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी भाजपशी संबंधित संस्थेशी बरोबर काम केलेलं आहे। दुसरे आपल्याबरोबर पाहुणे आहेत राहुल रानडे, संगीतकार म्हणून त्यांची ओळख आहेच, पण FTII या संस्थेशी त्यांचा जवळचा संबंध आहे अगदी 84 सालापासून। म्हणजे होली सारखा जो सिनेमा जो FTIIच्या आवारामध्ये आणि FTIIच्या लोकांनी बनवलेला होता, त्यामध्ये सुद्धा त्यांची भूमिका होती, आणि त्यानंतर आत्ता सुद्धा व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून ते FTII मध्ये जात असतात। तसाच जवळचा संबंध आहे नंदू माधव यांचा सुद्धा FTII या संस्थेशी। नंदू माधव जे आहेत ते FTII मधल्या संस्थेमध्ये अनेक लेक्चर्स देण्यासाठी, सेमिनारसाठी सुद्धा जात असतात। याशिवाय त्या आवारामध्ये किंवा त्या विद्यार्थ्यांनी बनवलेले जे सिनेमे आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आणि स्वतः सुद्धा काम केलेलं आहे। याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक चळवळी त्यांनी जवळनं बघितलेल्या आहेत, अनेक आंदोलनं जवळनं बघितलेली आहेत, अनेक चळवळींची सांगड त्यांनी घातलेली आहे, आणि त्यामुळे ही जी चळवळ आता सुरू आहे FTII मधली त्याकडे ते कसं बघतायत हे सुद्धा त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपण। आपल्यासोबत FTIIचं जे आंदोलन सुरू आहे आता पुण्यामध्ये, तिथल्या विद्यार्थी जे सगळे आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून अमेय गोरे आपल्या सोबत आहेत। आंदोलक विद्यार्थी म्हणून ते त्यांची भूमिका मांडणार आहेत, आणि थोड्याच वेळात आपल्याबरोबर असतील भाजपच्या कोषाध्यक्ष शायना NC। त्यांना आपण विचारू की सरकारबद्दल जे काय आता सुरू आहे, सरकारवर जी आता टीका सुरू आहे ती कितपत योग्य आहे। नंदू माधव, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे। ही जी एक चळवळ म्हणून जर आपण बघितली, या चळवळीकडे, या आंदोलनाकडे किंवा ते आंदोलन हाताळण्यामध्ये सरकारची भूमिका तुम्हाला आडमुठी वाटते का, की दुर्लक्ष करायचं, की बघू किती दिवस ते करतात आंदोलन, अशा प्रकारचं तुम्हाला सरकारची भूमिका वाटते का? मुळामध्ये आधी एक चुकीची दुरुस्ती करतो की ओळख करून देताना असं सांगण्यात आलं की मी तिथे लेक्चर द्यायला जात असेल। मी लेक्चर द्यायला कधी गेलो नाही। माझा संबंध गेली 20-22 वर्ष FTIशी आहे। मी कलावंत म्हणून मी त्यांच्या खूप फिल्म्समध्ये काम केलं, आणि तिथले सिनेमे बघणे, त्या आर्काइव्हमध्ये जाणे। पण मग हरिश्चंद्राची फॅक्टरी नंतर तुम्ही बऱ्याच वेळा FTI मध्ये गेला होता, सेमिनार म्हणून, गेस्ट म्हणून सुद्धा? हा, नाही, पण मी ऑफिशियल गेस्ट म्हणून खूप अशा गप्पा मारल्यात खूप विषयांवर, चित्रपटांवर, कारण ऑफिशियल मी त्यांचं काही लेक्चर। पण तुम्ही जे म्हणालात आता की खरं आपला विषय की सरकारने आता घेतलेलं धोरण अशा पद्धतीचं, एक तर आज 35 दिवस होत आहेत, 35 दिवसामध्ये कुठलंही शासन
हे एक आंदोलनकर्ते कोणी जे असतील, शेतकरी असतील, कुठल्या शिक्षण संस्थेतील लोक असतील, बरोबर. तर त्यांच्याशी डायलॉग करतो. बरोबर. मुळामध्ये इथे डायलॉगच सुरू होत नाहीये. म्हणजे माझ्यावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, लोकशाहीमध्ये मी ओरडून सांगतोय, मी मोर्चा देतोय, मी घोषणा देतोय, त्या घोषणेचा कोणी दखल घेणार की नाही? बरोबर. बरोबर. तिथं खरं तर आतापर्यंत केंद्रातला माणूस जायला पाहिजे होता, किंवा केंद्रातल्या माणसांनी यांना एक मिटिंग झाली असं ते मला त्यांनी सांगितलं, पण त्याच्या या आंदोलनाच्या संदर्भात ते काहीच बोलले नाही. त्यांनी फक्त तुम्हाला काय हवंय वगैरे वगैरे, तुम्हाला आम्ही आणखीन टेक्निकल गोष्टी हवी असतील ते देतो, याच्याबद्दल काही बोलू नका. म्हणजे अशा पद्धतीची चर्चा शासनाकडनं अपेक्षित नाही. शासनाला हे समजून घेतलं पाहिजे की मुलांची काय मनोभावना आहे, त्यांना काय वाटतंय, कशामुळे, आणि त्यांच्यावर जे आरोप होत आहेत ते फार हास्यास्पद आहेत बाबा. काय त्यांच्यावर आरोप चालले की ते दारू पितात आणि ते कुठे, म्हणजे बिघडलेली एक पिढी आणि समाज तिथे वसलेला आहे, अशा पद्धतीचं जर चित्र असेल तर मग तिथून बाहेर पडलेली, म्हणजे जया भादुडीपासून आपण म्हणूया की विदू विनोद चोप्रा असेल, तुमचे संजय लीला भंसुरी, आत्ताची मुलं बरेच कोर्टचं नागराज मंजुळे आहे, नागराज म्हणजे, किंवा आमचा उमेश कुलकर्णी की ज्यांनी नॅशनल लेवलचे चित्रपट दिले. आत्ताची जी काही फिल्म इंडस्ट्रीमध्ये टेक्निकल बाजू आहे ते तर सगळे FTI म्हणजे कोर्ट असेल, चित्रपट खोडा असेल, याचं सगळं टेक्निकल सांभाळणारे हे तिथली मुलं आहेत. म्हणजे इतका इंटेलिजन्स हा माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या पुण्यामध्ये घडतो आहे, आणि त्याला मी की एक तुरळक एखादी घडलेली घटना आणि त्याच्यावरून जर मी त्यांचं विश्लेषण करायचं असेल तर मला हे फार दुःखदायक वाटतं. इंटेलिजंट एक मुलं तिथं आहे, तिथली पिढी आहे, आणि मला वाटतं की ती देशाला फार मोठं, देशाला नाही जगाला, बरोबर, कारण की तिथली जी मंडळी आहे ती जगाचा एक चेहरा आहे. माझा चित्रपट जो जागतिक लेवलवर जाणार आहे तर तो हा माझा चेहरा आहे, हा माझा, जसं की अकिरा कुरोसावा म्हणले की आमच्याकडे जपानचे चित्रपट येतात किंवा फेलिनीचे चित्रपट येतात, अशा पद्धतीचा तो देश रिप्रेझेंट करतो. बरोबर. तर हे देश रिप्रेझेंट करणारे इन्स्टिट्यूट आहे, तर मला वाटतं त्याची दखल सरकारने खूप छान पद्धतीने घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. आपण त्या विद्यार्थ्यांना विचारूया की त्यांना नेमका काय अनुभव आलेला आहे. अमेय गोरे आपल्या सोबत आहेत. खरं तर गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीनंतर हा सगळा वादंग सुरू झाला. गजेंद्र चौहान यांची नियुक्ती मान्य नव्हती विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर या गव्हर्नमेंट काउन्सिल जे असतं त्यामध्ये जे सदस्य आहेत त्याच्यातल्या 4 सदस्यांची नियुक्ती सुद्धा विद्यार्थ्यांना मान्य नव्हती. त्यानंतर अमेय नेमकं काय काय घडलं, आणि जेव्हा तुम्ही आज असं सांगितलं की 8 तारीख असेल किंवा त्यानंतरच्या आणखीन 2 वेळेला तुम्ही सरकारला पत्र लिहिलं, अजून सरकारने तुम्हाला काही उत्तर दिलेलं नाहीये, तर सरकार तुमच्याकडे दुर्लक्ष करतंय का, अशी तुमची भावना झाली का? हा, पहिलं तर मी एक छोटंसं स्पष्टीकरण देईन. मगाशी तुम्ही म्हटलं की नरेंद्र पाठक यांना आमचा विरोध आहे कारण ते एबीव्हीपीचे आहेत, तर ही गोष्ट संपूर्णपणे खोटी आहे. आम्ही आधीपासून परत हेच सांगत आलोय की कुठल्याही पक्षाला, कुठल्याही आयडिओलॉजीला आमचा विरोध नाहीये. जर तसं असतं तर आधी विनोद खन्ना जेव्हा आलेले बीजेपीचेच होते तेव्हा आम्ही त्यांना विरोध केला नसता. आमची सिंपल भूमिका आहे की जो मनुष्य इकडे येईल, जो मनुष्य FTIच्या सोसायटीचा चेअरमन असेल किंवा मेंबर असेल, त्यांचं ते नामवंत असू देत त्या क्षेत्रातले. आता आज नरेंद्र पाठक प्राध्यापक आहेत, त्यांच्याबद्दल मला आदर आहे, परंतु कला क्षेत्राचं नाव घेतलं की आपल्याला जी नावं येतात भारतातल्या कला क्षेत्रातली, त्याच्यात पहिलं नाव नरेंद्र पाठकांचं येतं का? पहिल्या काही नावांपैकी त्यांचं नाव येतं का? नाही. म्हणूनच आम्हाला, आता कुणी डॉक्टरेट केलं असेल संगीतात तर त्यांना तुम्ही स्पेस रिसर्च मध्ये बसवाल का? नाही. तर म्हणून आमचा विरोध फक्त आणि फक्त ह्याला आहे की ज्या लोकांचं ह्या क्षेत्रात योगदान आहे त्यांनी या कमिटीत असावं. ह्या पुढे मी आता असं सांगेन की आजच तुम्ही डेव्हलपमेंट ऐकली असेल की आम्हाला असं सांगण्यात आलं की जे स्टुडंट स्ट्राईकवर आहेत, जे विद्यार्थी आंदोलन करतायत त्यांना रेस्ट्रिकेट करण्यातही येऊ शकतं, असं आम्हाला आज नोटीस मिळाली. बरोबर. तर आता माझा सिंपल असा प्रश्न आहे की गेले 36 दिवसात तुम्ही एकदा ऐकलं का की FTIच्या स्टुडंट्सनी कोणाच्या तोंडाला काळं फासलं, कोणाला कुठे दगडफेक केली, कुठे तोडफोड केली? एकदा ऐकलं नाही. जो कोण FTI मध्ये आहे त्या सगळे सांगताय तुम्ही किती रिस्पॉन्सिबली आंदोलन करताय, आम्ही कुठलाही कायदा तोडलेला नाहीये. तर अशा उलट मी नरेंद्र पाटकांनाच विचारीन की अभाविपांनी पण विद्यार्थी हितासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत, अनेक आंदोलनं केली आहेत, तर विद्यार्थ्यांना आंदोलन करायचा हक्क नाहीये का? आणि जर सरकार अशी भूमिका घेत असेल की आम्ही जे म्हटलंय ते बरोबरच आहे, आम्ही ह्याबद्दल काही रिकन्सिडर करणार नाही, तर अमेय गोरे, मला एक फक्त माहितीसाठी माझ्या, या आधी जे गव्हर्नमेंट काउन्सिल होतं त्यामधल्या सगळ्या जे नियुक्त करण्यात आलेले होते सदस्य, त्याबद्दल तुमचं कधी काही तक्रार होती किंवा तुम्हाला असं वाटत होतं की नाही हे लायक उमेदवार नाही आहेत किंवा त्यांची तेवढा दर्जा नाहीये या ठिकाणी काम करण्याचा? हा, तर या 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर नियुक्तीवरनं हा पहिल्यांदा हे आंदोलन झालं FTI मध्ये, कारण तुम्ही नावं बघा ना आधी. विनोद खन्ना असू देत, नाही, विनोद खन्ना हे चेअरमन झाले, विनोद खन्ना चेअरमन झाले, मी गव्हर्नमेंट काउन्सिल बद्दल बोलतोय. बरोबर.
नाही, कधीच नव्हती, काही प्रॉब्लेमच नव्हता, कारण असे आक्षेप असण्यासारखे लोकच त्याच्यात नव्हते. बर. नरेंद्र पाठक, आता मला असं वाटतं तुम्ही उत्तर द्यायला हवं. तुम्ही अभाविपशी संबंधित होतात, तुम्ही अभाविपचं एक इंटरनल जे मॅगझिन चालायचं त्याचे संपादक होतात, ही तुमची ओळख सांगितली जाते आणि त्यामुळे तुम्हाला विरोध होतोय असं सांगितलं जातं. आता अमेय गोरे यांनी स्पष्ट केलं की कुठल्याही पक्षाशी संबंधित म्हणून नाही, उलट तुम्ही त्या क्षेत्राशी संबंधित आहात का, हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं ह्या आरोपांवर तुम्ही आता बोललं पाहिजे. नाही, पहिल्यांदा मला अमेयला एक गोष्ट सांगायची की बरीचशी मंडळी जी आहे, कलावंत असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील, ती आपापल्या ठिकाणी काही ना काही योगदान देत असतात. काही एकदम मोठ्या पदावर जातात, काहींना मोठं नाव मिळतं, पण ते ज्याला नाव मिळालेलं नाही आहे पण जे काही त्यांच्या क्षेत्रामध्ये योगदान देत असतात तेही कलावंत, साहित्यिक, नाटक, सिनेमा याच्यामध्ये त्यांचं योगदान आहे, ते आपण नाकारू नये. एक आणि अमेयचं मला एक खरंच कौतुक वाटतं की त्याने एक स्पष्ट सांगितलं की मी एबीव्हीपीचा आहे, याला त्यांचा विरोध नाही. कारण की शेवटी कुठलंही शासन असेल आणि त्या शासनाने मग आधीचं असेल कोणी असेल, पण माझी जी नियुक्ती झालेली आहे, मला खरंच या माध्यमातून सांगता येईल की केवळ एबीव्हीपीचा मी 25-30 वर्ष काम केलं हा क्रायटेरिया निश्चित नाही आहे. मला अमेयला आणि अमेयच्या सगळ्या मित्रांना विनंती करायची आहे की तुम्ही आम्हा नवनिर्वाचित सदस्यांना तुम्ही भेटलात का, आमची ओळख करून घेतलीत का. आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित एकदम फिल्मफेअर अवॉर्ड वगैरे मिळालेले नसतील, पण आम्ही साहित्य, कला या क्षेत्रात आमचं योगदान आहे, तुम्ही समजून घ्या. मी 5 वर्ष प्रोफेशनल स्टेजवर होतो. ज्या वेळेला कुठलेही प्रायव्हेट चॅनल्स नव्हते त्यावेळेला मुंबई दूरदर्शनवरती मी जवळजवळ 8 वर्ष काम केलेलं आहे. त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट न्यूज बुलेटिन, अँकरिंग, तेथे स्क्रिप्ट रायटिंग, काही वेगवेगळ्या लहान मुलांचे किंवा तरुणांचे कार्यक्रम जे असायचे युवदर्शन, त्याच्यासाठी मी लेखन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आकाशवाणी मुंबईवरती मी अनेक वेळेला सिरियल्स केलेल्या आहेत, तिथलं ऑडिशन माझं अप्रूव्ह आहे. मी 14 वर्ष साहित्य क्षेत्रामध्ये एक स्वतःचं महाराष्ट्र स्तरावरचं मॅगझिन चालवतो. त्यामुळे माझं स्वतःचं नाटक, चित्रपट, आकाशवाणी, साहित्य या सगळ्या क्षेत्रामध्ये योगदान आहे. मला या संस्थेमध्ये अमेय ही फिल्म अँड टीव्ही इन्स्टिट्यूट आहे आणि आता जे नरेंद्र पाठक यांनी सांगितलं आणि त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. मला एक बोलू द्या. आपला पहिल्यांदा परिचय होतोय आणि या सगळ्याच्या जोडीला आज एफटीआय ही शैक्षणिक संस्था असं मी मानतो आणि शैक्षणिक संस्थेमध्ये माझ्यासारखा एक 30 वर्षाचा ज्याला प्राध्यापकाचा, प्राचार्याचा अनुभव आहे, अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेशन, तर अशा एका अकॅडमिशियनला, ॲडमिनिस्ट्रेशनला आणि ज्याला काही साहित्य, आकाशवाणी याचं ज्ञान आहे, तर या सगळ्याचं कॉन्ट्रीब्युशन मला वाटतं विद्यार्थ्यांसाठी जास्त होईल. माझी ती सुद्धा एक जमेची बाजू आहे अपॉइंटमेंट करण्याच्या पाठीमागे. दुसरी गोष्ट, ह्या ज्या नियुक्त्या आहे अमोल, ह्या ज्या नियुक्त्या आहे ना, याला राजकीय नियुक्त्या खरं आपण म्हणू नये, या शासकीय नियुक्त्या, शासकीय नियुक्त्या. त्या चर्चेवर आपण तुला सांगायचं नरेंद्र पाटील, मला प्लीज बोलायचं तुमचे विचार. मला 2 प्रश्न आहेत. पहिली गोष्ट, आता मागच्या वर्षी जय भीम कॉम्रेड फिल्म नंतर जो प्रसंग झालेला, याबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा. आता जय भीम कॉम्रेड ही एक नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म आहे, तर त्याच्या अवतीभोवती नरेंद्र पाठक तेव्हा एबीव्हीपीचे होते, महाराष्ट्र अध्यक्ष होते, तर तेव्हा हा प्रसंग झाला. आता ती कोर्टात केस अजूनही चालू आहे, ठीक आहे. तेव्हा मारहाण झालेली, विद्यार्थी एबीव्हीपीच्या काही लोकांनी ते थांबवायचा प्रयत्न केलेला स्क्रीनिंग, तर तेव्हा आता आपण तो मॅटर कोर्टमध्ये, आपण त्याबद्दल नको बोलूया. पण मी आता विचारीन असं की समजा लोकशाही पद्धतीने मोदींच्या विरोधात बनवलेली एखादी फिल्म असेल, एखादं माझं मत आहे, समजा मी म्हणेन की मला मोदी आवडत नाहीत, मला मोदींच्या पॉलिसीज पटत नाहीत, असं समजा मी म्हटलं, आणि असं एखादं स्क्रीनिंग जर होत असेल फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये, ते करून देतील का? दुसरी गोष्ट, अनघा घैसास यांबद्दल मी आधीही बोललेलो आहे. तुम्ही आता म्हणताय की आम्हाला जाण आहे या क्षेत्रातली. हल्ली ना 5वीच्या मुलालाही माहिती असतं की फिक्शन काय असतं आणि डॉक्युमेंटरी काय असते, बरोबर. माझ्याकडे कोर्टाचं रुलिंग आहे ज्याच्यात अनघा घैसास यांच्यावर एक फ्रॉडची केस झालेली, त्याच्यात ते क्लिअरली मेन्शन्ड आहे की त्यांना फिक्शन आणि नॉन फिक्शन मधला काही फरक कळत नाही, त्यांना शूटिंग, एडिटिंग, डिरेक्शन ह्याबद्दल काही नॉलेज नाहीये. तर जेव्हा हे कोर्टाने जेव्हा रुलिंग दिलेलं आहे, तेव्हा अशा व्यक्तीला जर तुम्ही पण असतात या जागी, तर तुम्ही एक्सेप्ट केलं असतात का? बरोबर आहे. एक तटस्थ म्हणून मला फक्त इथे मध्ये मुद्दा मांडायचा आहे. मला एक फक्त शंका उपस्थित करायची या ठिकाणी. मी कोणाची बाजू घेत नाहीये इथे,
इथे, पण एकच गोष्ट विचारायची अमेय, तू सुरुवातीला म्हणालास की पक्ष आयडियोलॉजी याच्या आम्ही विरोधात नाही आहोत, आणि आता मात्र तुला जेव्हा हे समजतंय की नरेंद्र पाठक यांनी दूरदर्शनमध्ये किंवा या आकाशवाणीमध्ये त्यांची कारकीर्द जी ती झालेली आहे, तेव्हा हा मग जय भीम कॉम्रेडचा मुद्दा का पुन्हा वर यावा? मी फक्त प्रश्न विचारतोय, मला इथे वाद मी फक्त माहितीसाठी विचारतोय हा प्रश्न. नाही बोलणार मी, एवढंच म्हणेन की आधी पण मी हेच बोललो की एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कलावंत आहेत आपल्याकडे ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलंय. असे अनेक लोक आहेत, तर अशा लोकांचं नाव घेताना पहिल्या 100ची यादी काढली तर त्यात नरेंद्र पाठक येतील का? त्यांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे, त्याच्यात ते खूप चांगलं काम करतायत, त्यांनी करावं. आणि दुसरं म्हणजे हे जे दुसरा मुद्दा मी मांडला, दॅट इज अबाउट फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. तर आधी त्यामुळे मला हा क्लॅरिफिकेशनही हवा आहे की जर माझ्या मनातला गोंधळ नाही, माझ्या मनातला गोंधळ अजून दूर झाला नाही, पण माझ्या मनातला गोंधळ फारसा महत्वाचा नाहीये. नरेंद्र पाठक, तुम्ही मला वाटतं आधी उत्तर द्यावं, मग नंदूकडे जाऊ. कुठल्या प्रश्नाचं? त्यांनी जस्ट विचारलं की जय भीम कॉम्रेड बद्दल, आणि मुळात सांगतो की खरं तर बऱ्याचशा काही केसेस ज्या आहेत त्या जय भीम कॉम्रेडच्या असतील किंवा अनागा गैसात ज्या काही उल्लेख करतायत, जी गोष्ट न्यायप्रविष्ट आहे आणि त्यांनी ज्या घटनेचा उल्लेख केला त्यामध्ये कुठल्याही विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यावरती पोलीस स्टेशनला कुठलाही नाही, ज्या काही केसेस झालेल्या आहेत त्या तिथल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की FTI सारख्या संस्था किंवा कुठल्याही शैक्षणिक संस्थेत खरं तर ज्याच्यामध्ये वाद आहेत, ज्याला काही असं, त्यामुळे अशा वादाच्या गोष्टी एकच्या शैक्षणिक, मी आजही FTIच्या आंदोलनाकडे मी आजही FTIच्या आंदोलनाकडे मी स्वतः अनेक वर्ष आंदोलनं केलेली आहे. आणि कार्यकर्ता म्हणून, आंदोलक म्हणून मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण एखादं आंदोलन सुरू करतो, तर आंदोलन सुरू करत असताना आपण एक स्ट्रॅटेजी केली पाहिजे की आपल्या मागण्या किती आहेत, आपल्याला हे आंदोलन किती चालवायचं आहे आणि कुठल्या ठिकाणी थांबायचं आहे, याला एक मॅच्युअर्ड लिडरशिप लागते. नाही तर याच्यात होतं काय, सामान्य विद्यार्थी भरडला जातोय. आज मला सांगा, 35 दिवस नुकसान, हे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालंय. मी या सगळ्या विषयाकडे अकॅडमिशियन म्हणून बघतोय, आणि आज केंद्र सरकार एका विद्यार्थ्यावरती 10 लाख रुपये खर्च करतोय. मला नंदू माधव यांना काय सांगायचं, बद्दल बोलायचं आहे मला. अमेयचा जो प्रश्न होता तो आपण ABVPचा संबंध काढून टाकूया. आपण असं म्हणूया की यांनी त्यावेळेस जय भीम कॉम्रेडला विरोध केला होता एका फिल्मला, बरोबर. तर असा विरोध आता जर एखादी फिल्म अमेयनी केली किंवा तिथल्या कुठल्या विद्यार्थ्यांनी केली तर तुम्ही ती करू देणार आहात का? ती समज असणं जागतिक लेव्हलवर किंवा ते एक्सप्रेशन फ्रीडम साठीचं असणं, ते तुम्हाला मान्य आहे का, असं त्याला विचार. पक्षात फक्त तुम्ही बंद पाडली कुठल्या पक्षाच्या आधाराने तेवढं. माधव साहेब, माझं काय म्हणणं आहे, माधव काय किंवा अमेय काय, आज ज्या वेळेला मी गव्हर्नमेंट काउन्सिलचे सदस्य म्हणून बसू, पहिली गोष्ट, अशा प्रकारच्या चित्रपट किंवा फिल्म्स, डॉक्युमेंटरी ह्या अकॅडमिक काउन्सिलकडे सुद्धा जातात. कुठली एक व्यक्ती त्याला मान्यता देत नाही. कुठल्याही संस्थेमध्ये, मग ते FTI असेल काय, एक व्यक्ती कुठल्या तरी विचारांची आली आणि तिथली संपूर्ण सिस्टीम बदलली, असं कधीच होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, अमेयने जे सांगितलं की जर समजा मोदींच्या वरती एखादी डॉक्युमेंटरी काही बनवली, काय जी असेल ती बनवली असेल, मला माहित नाही, मी पहिल्यांदा त्या डॉक्युमेंटरी बनवली, जर अशी बनवली डॉक्युमेंटरी तर येणाऱ्या काळात तुमचा विरोध असेल का नसेल? नाही, मी उलट सांगतोय की ज्या वेळेला विद्यार्थी असं तयार करतील, आम्ही त्याच्याकडे कलेच्या दृष्टिकोनातून बघू. तुम्ही विश्वास देताय की अशा प्रकारे विरोध होणार नाही? नाही, जर त्याच्यामध्ये समाज हिताचं असेल, राष्ट्रहिताचं असेल, कोणाच्या भावना दुखवणार नसतील आणि मुळात ती उत्तम कलाकृती, पण ह्या खूप अटी झाल्या, बरोबर आहे ना? नाही, या खूप अटी झाल्या. नाही, कसं आहे, कुठलीही कलाकृती जी आहे ही कशासाठी आहे, समाजाचं पोषण करण्यासाठी आहे. नाही, बरोबर आहे, पण विचारांचं पोषण करण्यासाठी. आणि मुळात मी त्याच्याकडे कलाकृती म्हणूनच बघेन जर ती कलाकृती म्हणून उत्तम असेल. बरोबर, त्या डॉक्युमेंटरीकडे का नाही बघितलं? त्याच्यामुळे तुमच्याबद्दल विश्वास वाटत नाही विद्यार्थ्यांना? जय भीम कॉम्रेडच्या एका घटनेमुळे विद्यार्थ्यांना तुमच्याबद्दल विश्वास वाटत नाही. ज्या वेळेला एक तुमचं पद बदलतं आणि तुम्ही एका विशिष्ट रचनेमध्ये येतात, स्वाभाविकपणे ती जबाबदारी असते. आणि आजही मी सांगतोय की कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांनी शूटिंग केलं, चित्रपट बनवला, तर ती उत्तम कलाकृती असेल तर त्या उत्तम कलाकृतीला नेहमी त्या ठिकाणी प्रेरणा दिली जाईल आणि विद्यार्थ्यांना एनकरेज केलं जाईल, एवढं मी सांगू शकतो. मी ही चर्चा थोडी पुढे नेतोय. आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. हा मुद्दा येईल चर्चेमध्ये पुन्हा. आता शायना एनसी आपल्या सोबत आलेले आहेत आणि आज विद्यार्थी विरुद्ध सरकार आणि विद्यार्थी विरुद्ध नवनियुक्त सदस्य अशा दोन्ही पातळ्यांवरती हा संघर्ष सुरू आहे. शायना एनसी, आज एक पत्रकार परिषद झाली पुण्यामधल्या FTI मध्ये आणि विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं की आमचा संप हा कायम सुरू राहणार आहे.
जरी आम्हाला सरकारने किंवा संचालकांनी नोटीस पाठवली असेल, शिस्तभंगाची कारवाई करू असं म्हटलं असेल, तरी सुद्धा आम्ही संप कायम ठेवणार आहोत. हां, आम्हाला या नोटीसीमुळे दुःख जरूर झालेलं आहे, कारण सरकारने आमच्याशी व्यवस्थित संवाद ठेवलेला नाहीये आणि संवाद नसताना त्याने आम्हाला नोटीस पाठवली आहे. आम्हाला आधी सरकारने रिस्पॉन्स द्यावा. फीडबॅक जो आहे सरकारकडनं आम्हाला कळत नाहीये. आम्ही 3 पत्र पाठवली तरी सरकार त्याला उत्तर देत नाहीये. सरकार दुर्लक्ष करतं या सगळ्या आंदोलनाकडे. ही भावना आहे विद्यार्थ्यांची. आज एक प्रतिनिधी सरकारची म्हणून तुम्ही काय याला उत्तर देणार? सबसे पहले विद्यार्थी जरूर आंदोलन कर सकते हैं. वहां उनकी भेंट हुई थी आईएनबी मिनिस्टर के साथ, अरुण जेटली जी के साथ, जहां उन्होंने आश्वासन दिया कि हर एक मुद्दे के ऊपर एफटीआईआई के ऑफिशियल्स और गजेंद्र चौहान खुद बैठ के देखेंगे कि वो डेडलॉक को रिजॉल्व करें. लेकिन जो आपको लगता है कि आप ऐसे एक संघर्ष के साथ एक वातावरण बना सकते हैं जहां आप स्ट्राइक करेंगे, तो ये बिल्कुल गलत है. क्योंकि सरकार के तरफ से उन्होंने क्या किया है, गजेंद्र चौहान को एक मौका दिया है जहां उन्होंने 700 से ज्यादा टेलीविजन सीरियल्स में काम किया है, 200 से ज्यादा फिल्म्स में काम किया है. और रही बात कला के क्षेत्र के ऊपर, बहुत सारे लोगों को बहुत सारे प्रश्न चिन्ह जरूर उठा सकते हैं कि किसको मिलना चाहिए या पद या किसको नहीं मिलना चाहिए. लेकिन मुद्दा ये है आज कि जो आपको सक्रिय रूप से एक सुझाव चाहिए तो चर्चा कीजिए. लेकिन यहाँ तो आपने जजमेंट पे आधार करके ये एक बहुत ही बड़ा प्रेस्टिजियस इशू बनाया है, जहाँ आप कहेंगे कि हम ये मानने को तैयार नहीं कि वो अध्यक्ष बन सकते हैं. लेकिन क्या आपने उनको एक मौका दिया है? क्या आपने देखा है कि कौन से ऐसे सक्रिय कदम है जो केंद्र सरकार, आईएनबी मिनिस्ट्री और गजेंद्र चौहान उठाना चाहते हैं? और रही बात कि जब आप संघर्ष करते हैं वो आप जरूर कीजिए, लेकिन चर्चा तो कीजिए कि कौन से ऐसे मुद्दे हैं जो आप एक गुलजार साहब, श्याम बेनेगल जैसे दिग्गज की बात करें, वो सीनियर सिटीजन्स हैं. उनमें क्या ये स्फूर्ति है जहां वो एक एडमिनिस्ट्रेटिव जॉब के माध्यम से वहां वक्त गुजार के बच्चों के साथ संपर्क रखें? जब सरकार के तरफ से आपको लगे कि गजेंद्र चौहान परफॉर्म नहीं कर रहे हैं, तब आप आंदोलन जरूर कर सकते हैं. लेकिन यहाँ तो आपने जजमेंट दिया केस के ओपनिंग के पहले. नाही, ही चर्चा पुन्हा मागच्या महिन्यात गेली थोडीशी, कारण मागच्या महिन्यात ज्या प्रकारची चर्चा सुरू होती की गजेंद्र चौहान हे योग्य उमेदवार नाहीत आणि म्हणून हे आंदोलन सुरू आहे, तेव्हा पण ही चर्चा सुरू होती. पण तुमचा जो मुद्दा आहे, जे आता शायना यांनी म्हणाला की तुम्ही चर्चेलाच तयार नाही आहात, याबद्दल नेमकं विद्यार्थ्यांना काय म्हणायचं? हा, 2-3 गोष्टी. पहिली गोष्ट तर आम्ही 3 पत्र पाठवले आहेत. शेवटचं पत्र आम्ही 3 दिवसापूर्वी पाठवलं, ज्यात आम्ही सांगितलं की सकारात्मक चर्चेला आम्ही तयार आहोत. बरोबर. नाही, एक मिनिट. अरुण जेटली यांना भेटल्यानंतर काय घडलं नेमकं? अरुण जेटलींनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं आणि तरी पण तुम्ही संप कायम ठेवलात, हे सरकारचं म्हणणं आहे. तर हे संपूर्णपणे चुकीचं आहे. आश्वासनं कुठल्या बाबतीत दिलेले त्याबद्दल आपण बोलूया जरा. ठीक आहे. आमचा मुळात विरोध कशाला होता, कशाबद्दल आंदोलन चालू होतं की ही अपात्र लोक किंवा जे लोक ज्यांचा या क्षेत्राची डायरेक्ट संबंध नाहीये, अशी लोक ह्या कमिटीवर आहेत, ह्याला विरोध होता. आता जर चर्चेला गेल्यावर आम्हाला सांगण्यात आलं की ह्याबद्दल तुम्ही बोलू नका, बाकी तुम्ही बोला की तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरचे काय प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला काय फंड हवेत का, हे बोला. अशा पद्धतीचं आम्हाला गाजर देण्यात आलं. तर समजा तुम्ही बोलवलं आम्हाला एका गोष्टीसाठी चर्चेला, बोललात दुसरंच आणि म्हणाला जगाला की तुम्ही आश्वासनं दिलीत. आश्वासनं कशाबद्दल दिली आहेत हे पण जरा बोला. आता दुसरी गोष्ट मी असंही म्हणेन की आज मी इकडे दिग्दर्शनाचा विद्यार्थी आहे. आज देशभरातनं 12 स्टुडंट्स फक्त प्रत्येक स्ट्रीम मध्ये एफटीआय मध्ये सिलेक्ट होतात. उद्या जर कोणी गेटवर आलं आणि म्हणालं की मला ना एफटीआय मध्ये येऊन काहीतरी करून दाखवायचं आहे, मला मोठा माणूस बनायचा, आता मी छोटा माणूस आहे, मला मोठा माणूस बनायचा आहे, त्याला आज असं घेऊन येतील का, एक चान्स द्या म्हणतील का? अहो, ही काय प्रयोगशाळा आहे का? इथे कितीतरी लोक वर्षानुवर्ष तयारी करून एंट्रन्स एक्झाम देतात. जर मी एक विद्यार्थी म्हणून एका रिगरस सिलेक्शन प्रोसिजर मधनं इकडे येतो, तर जो माणूस मला गाईड करणार आहे, जो सगळे पॉलिसी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स घेणार आहे, त्याच्यासाठी एकच लॉ असेल फक्त की पर्सन ऑफ एमिनन्स इन द फील्ड ऑफ आर्ट अँड एज्युकेशन, एवढाच लॉ, एकच नियम असेल. बर मला वाटतं राहुल रानडे एक मिनिट गेली 35 दिवस हा सगळा जो काही प्रकार चाललाय तो राहुल रानडे बघतायत आणि आता पण गेली 20 मिनिटं जी काही चर्चा चालली आहे 4 जणांची तिने ऐकलेली आहे. तुम्ही व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जाताय एफटीआय मध्ये. एफटीआय मधलं वातावरण काय आहे? तिथून गुणी नामवंत सगळे विद्यार्थी बाहेर पडतात आणि नाव कमवतात, आपल्याला माहिती आहे. त्या एफटीआय मध्ये जे चालू आहे, दोन्ही बाजूंनी तावातावाने बोललं जात आहे. एक कुणाची बाजू घ्यावी हा प्रश्न पडतो या सगळ्या परिस्थितीमध्ये. मला असं वाटतं की एक मुळात विद्यार्थ्यांचा विरोध का आहे ते एकतर आपण समजून घेतलं पाहिजे, अगदी मनापासून समजून घेतलं पाहिजे.
ही भूमिका सरकार का नाही घेते त्यांना मनापासून समजण्याचा हा एक मला मोठा प्रश्न आहे. कारण विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे, एक राणा आयुब नावाच्या मुलीनी एक गजेंद्र चव्हाण यांना पत्र लिहिले, गजेंद्र चव्हाण यांना, आणि तिचं असं म्हणणं आहे की ज्या आपण आता नंदू म्हणला की हे सगळे लोक ह्यातनं पासआउट झालेले आहेत, जे उत्तम तांत्रिक रित्या उत्तम आहेत, दिग्दर्शनात उत्तम आहेत, तर गजेंद्र चव्हाण यांनी यापूर्वी काय केलेलं आहे, त्यांची हिस्ट्री काय सांगते, त्यांनी कुठल्या प्रकारच्या चित्रपटात काम केलंय. शायनाजी म्हणल्या की त्यांनी 700 सिरियल आणि काही चित्रपट 20-25 700 एपिसोड आणि काही भावना समजून घेऊ आपण. हा, तर हे केले असतील, पण त्याची क्वालिटी काय आहे ते कोण बघणार आहे, ते कोणी ताडून पाहिलंय का? म्हणजे त्यांनी बी आणि सी ग्रेड फिल्म मध्ये जर काम केलं असेल, जे केलेलं आहे, तर त्यांनी जो माणूस अशा एखाद्या प्रॉडक्टचा भाग असतो तो या विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन करणार आहे ही विद्यार्थ्यांना शंका आहे. बरोबर आहे अमेय, मी काय म्हणतोय ते. आणि यामुळे काय होतंय की एक मॅनेजरियल एक भाग आहे ऍडमिनिस्ट्रेशनचा, की एक माणूस एक संस्था कशी चालवतो, बरोबर, हा एक भाग आहे. पण त्याच्यामध्ये अत्यंत कलात्मक शिक्षण चालू असल्यामुळे कलात्मकरित्या तो विद्यार्थ्यांपर्यंत काय पोहोचवत आहे हा दुसरा अत्यंत महत्वाचा भाग आहे. बरोबर. म्हणजे मी असं म्हणेन की एक संचालक म्हणून, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून तो काय करेल याच्याविषयी आपल्याला आता माहिती नाहीये, तो त्यांना एक संधी दिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. पण त्यांची कलात्मक बॅकग्राऊंड तर आपल्याला माहिती आहे, बरोबर. मग त्याविषयी सरकार का नाही विचार करते, हा माझा एक सरकारला प्रश्न आहे. ठीक आहे. शहानाजींना आता जो शब्द वापरला त्याबद्दल मला परत एकदा उल्लेख करावा वाटेल. त्यांनी गुलजारजींना आणि श्याम बेनेगल ते सिनियर सिटीजन आहेत असं त्यांनी उल्लेख केला. मला हे दुर्दैवी वाटतं. आजही त्यांना कदाचित माहित नसेल, मराठीमध्ये परवाच्या शुक्रवारी गुलजार साहेबांची फिल्म रिलीज होते मराठीमध्ये, आणि आजही त्यांचं क्रिएटिव्हिटी ती संपलेली नाही. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही पक्षातली माणसं तुमच्या का सिनियर सिटीजनला, आणि श्याम बेनेगल सुद्धा आता त्यांनी घटनेवर आधारित मोठी मालिका दूरदर्शनवर, ते सिनियर सिटीजन त्यांना उल्लेख नाही, ते क्रिएटिव्ह माणसं आहेत आजही आणि ते तितकेच कार्यरत आहेत. नाही मग नाही, शायना एनसी कसं होतं ना, नाही गजेंद्र चौहान, नाही शायनाजी कसं होतं की गजेंद्र चौहान हे लायक आहेत आणि श्याम बेनेगल आणि मग हे आता जुन्या विचारांचे असतील म्हणा, किंवा त्यांचं आता वय झालंय, ते एवढी धावपळ करू शकतील का वगैरे अशा प्रकारे विधान करणं, मग थोडंसं हे गोंधळाचं वातावरण तयार होतं. नहीं, बिल्कुल भी नहीं. मैंने यही कहा कि बहुत सारे डिबेट्स में लोग देते हैं कि श्याम बेनेगल क्यों नहीं, गुलजार जी क्यों नहीं. क्या आपने उनको पूछा है कि उनको ये भागदौड़ का एक काम करना है या नहीं करना है? जब आप किसी और को दे रहे हैं, ऐसे नहीं है कि हमने कोई और क्षेत्र से किसी को उठा के कहा कि आप FTII के अध्यक्ष बनिए. ये तो अपने ही क्षेत्र के हैं. फिल्म टेलीविजन की दुनिया को वो समझते हैं. 700 से ज्यादा सीरियल्स, आप बहस कर सकते हैं कि कौन से अच्छे थे कौन से नहीं, 200 से ज्यादा फिल्म्स, लेकिन कला के क्षेत्र में वापस आप बहस कर सकते हैं कि ये अच्छे थे या नहीं. लेकिन मुद्दा ये है कि आप किसी को बाहर से उठा के इंपोर्ट नहीं कर रहे हैं. जो एक मौका उनको मिल रहा है, तो वो मौका को उनको पहले काम तो करने दीजिए. जो वो अच्छा काम नहीं करें, जो वो स्टूडेंट्स के मुद्दे नहीं समझ सकें, जो वो इंफ्रास्ट्रक्चर अच्छा नहीं करें, जो वो ऑटोनॉमी का स्टेटस जो FTII को चाहिए. शायनाजी आपल्याला एक ब्रेक घ्यायचा आहे. शायनाजी आपल्याला एक ब्रेक घ्यायचा आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला. आप उनको डिस्क्वालिफाय. बरोबर आहे, बरोबर. तुमचा मुद्दा अगदी लक्षात आला. अमेय आणि नरेंद्र पाठक दोघांनाही मी विनंती करतो, एक ब्रेक घेऊया आपण, कारण थोडासा एक ब्रेक आपल्याला घ्यायचा असतो. इंटरव्हल सुद्धा होतो नेहमी सिनेमामध्ये, आणि सिनेमा आणि टीव्ही बद्दलची चर्चा आहे, तर थोडं आपण थांबूया. कदाचित थांबल्यानंतर आणखीन आपल्याला वेगळा विचार करता येऊ शकतो, कारण पुन्हा चर्चा ही गजेंद्र चौहान, त्यांची नियुक्ती आणि तिथपर्यंतच जाते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं काय त्याबद्दल सुद्धा बोलायला हवं. ब्रेक नंतर पुन्हा बोलूयात. पहा फक्त IBN लोक. बेधडकमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. FTII मध्ये सध्या जे काही सुरू आहे ते FTII मधलं महाभारत कधी संपणार याची सगळ्यांना काळजी लागलेली आहे, चिंता लागलेली आहे. कारण यामध्ये आंदोलन करणारे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर असेही विद्यार्थी आहेत ज्यांना खरं तर थोडीफार चिंता असेल की आपलं पुढचं शैक्षणिक करिअर इथलं FTII मधलं कसं होणार आहे. त्या विद्यार्थ्यांचंही नुकसान व्हायला नको, सरकारने सुद्धा आपल्या भूमिकेवर लक्ष पुन्हा द्यायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. आणि त्याचबद्दल आपण चर्चा करतोय. नंदू माधव, राहुल रानडे, प्राध्यापक नरेंद्र पाठक, शायना एनसी आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून अमेय गोरे अशी मंडळी आपल्या सोबत आहेत. शायना एनसी, एक महत्त्वाचा मुद्दा आहे या सगळ्यामध्ये. गेल्या महिनाभर आपण गजेंद्र चौहान, त्यांची नियुक्ती यावरनं बरेच चर्चा केलेली आहे.
पण विद्यार्थ्यांनी बऱ्याच प्रकाराने सरकारला हे पटवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे की गजेंद्र चव्हाण आम्हाला का नको आहेत. आणि त्यामधलं एक लॉजिक असंही आहे की जसं भाजप म्हणतं की शरद पवार यांना क्रिकेटमधलं काही कळत नाही, त्यांनी शेतीमध्ये लक्ष घालावं, मग ते क्रिकेटच्या संघटनांमध्ये कशाला लक्ष घालतात, निवडणुकांमध्ये लक्ष घालतात. तोच नियम इथे का लावला जाऊ नये हा विद्यार्थ्यांचा प्रश्न. देखिए, ये प्रश्न के ऊपर आप जरूर चर्चा कर सकते हैं कि क्या कला के क्षेत्र से किसी को वोट करके उनको ये पद की नियुक्ति देनी चाहिए, लेकिन फिलहाल परिस्थिति ये नहीं है. पिछले सरकार ने सईद मिर्जा का नाम दिया, तब कोई आपत्ति किसी ने जताई नहीं. जहां हमने गजेंद्र चौहान का नाम लगाया, समझ लीजिए कि आपको कोई आपत्ति भी है तो उनके काम से आपत्ति होनी चाहिए, उनके नाम से नहीं, क्योंकि वो कला के क्षेत्र के हैं. आज कला में कौन सफल है, कौन नहीं, किनका योगदान रहा है, किनका नहीं, इसके प्रति भी एक डिबेट हो सकती है. नहीं शायना जी, तुम्ही पुन्हा तेच. नाही शायना जी, आम्हाला उत्तर मिळत नाहीये. नाही शायना जी माफ करा. नाही शायना जी माफ करा, पण आम्हाला उत्तर मिळत नाही. तुम्ही म्हणताय की काम जे आहे ते बघितलं पाहिजे, नावाला विरोध नको. इकडे नावाला विरोध नाही, कामालाच विरोध होतोय विद्यार्थ्यांकडनं. कारण सईद मिर्झा यांचं काम जे सगळ्यांना माहिती आहे, त्याला विरोध नाही होऊ शकत. लेकिन गजेंद्र चौहान का भी जो काम है वो 35 साल का एक्सपीरियंस के साथ आया है. मुद्दा ये है कि जो वो एक परफॉर्मिंग चेयरमैन नहीं है, जो वो स्टूडेंट्स के मुद्दे उठा नहीं सकते हैं, जो वो उनको मिल नहीं रहे हैं, जो उनको वक्त नहीं है, तो जरूर उनको निकालिए, हम खुद कहेंगे. लेकिन उनको तो म्हणजे त्यांना संधी मिळावी. ठीक आहे, सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. एक मुद्दा मला जोडायचा आहे. आपने कहा नरेंद्र मोदी जी के बारे में एक टिप्पणी करना चाहती हूँ. हर एक डिबेट में मोदी जी का नाम लेना, कहना कि उनके प्रति डॉक्यूमेंट्रीज बनेंगे एक्सेट्रा, नहीं बनता है ऐसा. हमारे प्रधानमंत्री बिल्कुल अलग मिजाज के हैं और वो मानते हैं कि कला का जो फ्रीडम होना चाहिए वो जरूर हम कायम रखेंगे. शायना जी, नरेंद्र मोदी यांच्यावरती डॉक्युमेंटरी नाही, गेल्या वर्षी जय भीम कॉम्रेड ही डॉक्युमेंटरी बनलेली होती, त्याचं तिथे स्क्रीनिंग होणार होतं FTI मध्ये, जे होऊ दिलं नाही. भाजपशी संबंधित संस्थेनेच आणि संघटनेनेच ते स्क्रीनिंग होऊन दिले आणि बराच त्यावरनं गदारोळ झालेला होता. म्हणून विद्यार्थ्यांना विश्वास वाटत नाहीये की त्या संस्थेशी संबंधित जर कोणी आपल्या गव्हर्नमेंट काउन्सिलवरती असतील, गव्हर्निंग काउन्सिलवरती असतील, तर मग आपल्याला या पुढच्या काळामध्ये स्वातंत्र्य असेल का. आणि स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे अशा विचारांचे ही मुलं दिसत आहेत, म्हणून ते आंदोलन करतायत. हा तिढा सुटणार कसा हा फक्त प्रश्न आहे. नाही अमोल, याच्यात मी फक्त मगाचा एक मुद्दा जोडतो. काय मला वाटतं आपण ही चर्चा थोडीशी पुढे नेली पाहिजे. गेले महिनाभर त्याच्यावरच आहे. बरोबर. मला एक दोन गोष्टी, मी एक अकॅडमिशियन म्हणून बघतो आणि आजही मला FTI सदस्यावरती मी जे आहे, मला असं वाटतं की आज प्रशासन आणि उत्कृष्ट प्रकारचं शिक्षण या दोन गोष्टींकडे खरं लक्ष देण्याची गरज आहे, जे माझ्याकडे त्या संदर्भात असं वाटतं. बाकी शासकीय नियुक्त्या ह्या सगळीकडेच होतात आणि शासकीय नियुक्त्या करणं हा घटनेने शासनाला दिलेला अधिकार. बरोबर. त्याच्यात मग कोणी नाराज असेल, कोणी नाराज, काय जे असेल ते असेल. बरं, दुसरं असं आहे की जर 35 दिवस आम्ही संप करतोय, अनेक आंदोलनं करावी, परंतु याला आपण लिगली आव्हान देऊ शकतोय का, तर लिगली आव्हान देता येणार नाही. कारण कॉन्स्टिट्यूशन मध्ये अशी प्रोव्हिजन नाहीये, त्याचा शासनाने जो हक्क आहे तो वापरलेला आहे. त्याच्यात दुमत असू शकतंय. माझं म्हणणं असं आहे आता की पूर्वी गेले अनेक वर्ष अगदी मोठमोठी नामवंत मंडळी अध्यक्ष राहून गेलेली आहेत, UR अनंतमूर्ती वगैरे सगळे. मग एवढी नामवंत, ज्यांचं काहीतरी माइलस्टोन त्यांनी काम केलेलं आहे, अशी मंडळी असताना सुद्धा FTI मध्ये 55 वर्षात 39 वेळा आंदोलनं झालेली. बरोबर. म्हणजे एवढी नामवंत मंडळी ज्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. नाही पण झाली की नाही, आंदोलनं झालीत का? तेच म्हणजे एवढी नामवंत मंडळी तिथे असताना सुद्धा, एवढी नामवंत मंडळी तिथे असताना त्यांचं योगदान असताना सुद्धा विद्यार्थी नाराज राहिलेले आहेत. आम्हीकडे डिटेल्स असतील. आम्ही तू सांग किती आंदोलनं झाली ती. हा, पहिली गोष्ट तर स्ट्राईक आणि प्रोटेस्ट यामध्ये आपल्याला फरक केला पाहिजे. हे 39चा फिगर कुठून आला मला माहिती नाही. माझ्या माहितीप्रमाणे 1961 पासून फक्त 7 स्ट्राईक झालेत. आता मी पाटकांना एक थेट प्रश्न असा विचारीन की 2010 मध्ये जो ह्युइट रिपोर्टच्या अगेन्स्ट स्ट्राईक झालेला, तेव्हा FTIचं खाजगीकरण करण्यात आलेलं. आज मी एक मध्यमवर्गीय मुलगा आहे, अनेक गावातली मुलं येऊन FTI मध्ये शिकतात, त्यांना ते अफोर्ड होणार नाही. ठीक आहे, आता ह्या पार्श्वभूमीवर अजून मोठे मोठे फिगर्स येतात की एवढ्याला खर्च होतो विद्यार्थ्यांवर वगैरे वगैरे. तर आज जर अशी एखादं मेजर घेतलं जात असेल की तेव्हा त्याच्यामुळे खाजगीकरण होऊन अशा मुलांना हे परवडू शकणार नाही, तर विद्यार्थ्यांनी आंदोलन करावं का नाही करावं, हा पहिला प्रश्न पाटकांना. दुसरा प्रश्न माझा असा विचारायचा मला की जो काय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसीज वगैरे जे असतात
ते पण सगळे विचारसरणीची आणि एकूण कलेच्या बद्दल जी त्यांची समजूत असते त्याच्याशी निगडीत असतातच. आता जे गजेंद्र चव्हाण यांनी आता रिसेंटली एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की जो चल जाए वो अच्छा सिनेमा होता है, एवढ्या संकुचित विचारसरणीच्या माणसाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? या विचाराबद्दल तुमचं काय म्हणणं आहे पाठक सर, सांगा. नाही, मी परवाच्या दिवशी त्या टॉक शोला मी पण होतो आणि गजेंद्र चव्हाण जे त्या दिवशी कसं तो टॉक शो ज्या पद्धतीने चालवला गेला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या तोंडून ते वाक्य आलेलं आहे. कोणी त्याचं मी समर्थन करणार नाही आणि त्याच्याबद्दलचा अनुपम खेरने त्यांना व्यवस्थित समजते आणि ती ऑन द स्पॉटची रिॲक्शन होती. मला नरेंद्र पाठक म्हणाले, नरेंद्र पाठक ज्या पद्धतीने म्हणाले की आपण आता थोडं पुढे जाऊ, 35 दिवस झाले, पुढचे नेमकी काय योजना मनात आहे, हा तिढा संपणार आहे कधी, हे शेवटी एक महाभारत झालेलं आहे, पूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय, यामध्ये तुमची सुद्धा काही जबाबदारी आहे असं म्हटलं जात आहे, याबद्दल काय म्हणायचं? मला प्रश्न आहे का? हो, अमेय तुला प्रश्न आहे. विद्यार्थ्यांची म्हणून सुद्धा काही जबाबदारी आहे, एखादी गोष्ट किती ताणावी याला सुद्धा काही मर्यादा असतात, काही लिमिट्स असतात असं म्हटलं जात आहे, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नाही, पहिली गोष्ट तर टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. बरोबर. आम्ही सतत सकारात्मक पद्धतीनेच ह्याला अप्रोच केलाय. म्हणून सगळ्यात आधी आम्ही लेटर पाठवलं मिनिस्ट्रीला की आम्हाला चर्चेत विश्वास आहे. पुन्हा पुन्हा आम्ही असे लेटर्स पाठवलेत. आम्ही एकदाही अराजक तत्वांसारखं काही वागलो नाही, एकदाही आम्ही हत्यार उचललं नाही, काही केलं नाहीये. तर आम्ही पूर्णपणे रिस्पॉन्सिबली आंदोलन चालवतोय. तर पहिली गोष्ट म्हणजे मला प्रॉब्लेम असा वाटतो, हे विद्यार्थ्यांना विचारलं जातं दरवेळेला, मला असं विचारायचं आहे की हा प्रॉब्लेम आहे हे तरी एक्नॉलेजमेंट होत आहे का? जर देशभरातले पॉलिटिक्सशी काही संबंध नसलेले अनेक लोक बोलतात आज, जे अनेक दिग्गज आहेत, त्यांना अनेक अवॉर्ड मिळालेत, रसूल पुकोटी सारखा माणूस ज्याला ऑस्कर मिळाला, तर हा प्रॉब्लेम आहे एवढं एक्नॉलेज तरी करताय का सरकार? मिनिस्ट्रीने एकदाही सांगितलंय की हा मे बी देर इज अ प्रॉब्लेम आणि आपण चर्चा करूया, असं एकदा तरी म्हटलंय का? नाही. म्हणजे चर्चेमध्ये जेव्हा तुम्ही अरुण जेटली यांना भेटला होता त्यावेळेला ते असं म्हणाले होते की आमच्याकडनं निर्णय आता झालेला आहे, आता त्यातून आता मागे येणार नाही. शायना एनसी, हा तुम्ही सांगा. हा सांगा. तुम्ही अरुण जेटलीला भेटून आले? नाही, त्याबद्दल अमेय गोरे यांनी सांगितलं. काय होतं, एक मिनिट, भेट चर्चा शायना मॅम, हा भेट जी असते ना ते फक्त चर्चा खरी जेन्युइनली असली पाहिजे, चर्चेचं ढोंग नसलं पाहिजे. नाही, पण हे ठरवलं की चर्चेचा ढोंग आहे. नाही, राहुल राणे तुम्ही ही दोन्ही बाजूची चर्चा जी ऐकताय आणि यामध्ये आता पुढे जाणं गरजेचं आहे, कारण तिथे एक मोठ्या प्रमाणावर एक इन्स्टिट्यूशन काम करते, ती आज बंद आहे. तिथले शिक्षक जे आहेत तिथे आज वर्ग भरले जात नाहीये, ती मुलं आज आंदोलन करतायत आणि ह्या दोन्ही बाजू या अशा पद्धतीने भांडतायत, यातून पुढे काहीच मार्ग निघत नाहीये. काय नेमकं व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? दोन्ही बाजू करू शकत नाही. मला असा कोणीतरी गाईड हवाय. मला स्वतःला असं वाटतं की खरोखरच ज्या प्रकारचा इंटरनॅशनल सिनेमा FTI मध्ये दाखवला जातो किंवा एक अगदी तुम्ही जर फिल्म अप्रिसिएशन कोर्स हा गजेंद्र चव्हाणांनी केला आहे का, एवढा मला एक कधी माझ्या मनात एक शंका निर्माण होते की ह्या कोर्स मधल्या फिल्म्स त्यांनी पाहिल्या असतील का, कुरोसावा, फेलिनी, हे त्यांना माहिती आहे का? त्यामुळे कुठेच म्हणून हे सगळं एके ठिकाणी स्टँडस्टिल झालंय असं मला वाटतं. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की सरकारने इथून काढता पाय घ्यावा असं मला गजेंद्र चव्हाण यांनी काढता पाय घ्यावा. यामध्ये मी तर उलट रादर असं म्हणेल की शायनाजींनी त्या सुद्धा कला क्षेत्राशी जोडलेल्याच आहेत. बरोबर. त्या फॅशन डिझाईनशी मला वाटतं जोडलेल्या आहेत. FIT सारख्या न्यूयॉर्कच्या कॉलेजमधनं, इन्स्टिट्यूटमधनं तुम्ही बाहेर पडलेल्या आहात. तुम्हाला कला म्हणजे काय माहिती आहे, तिथला असलेला डिरेक्टर कसा असेल हेही तुम्हाला माहिती आहे इंटरनॅशनली. तर कदाचित तुम्हीच ही थोडीशी मध्यस्थी करावी, तुम्ही सरकारच्या कानावर घालावं की अशी ढवळाढवळ कला प्रांतात करून चालणार नाही, त्यांना योग्य असा आपण आपला माणूस देऊया. पण मला वाटतं की मध्यस्थी घडून आणण्यासाठी तुम्ही मोठं काम करावं. आणि माझं अजून एक असं मत आहे की ह्यांच्या ऐवजी कोण हे विद्यार्थ्यांनी नाही सुचवलं तरी चालेल, पण एकदा सरकारला कळलं की हे नको, मग कोण, मग का त्यांच्या चर्चेबरोबर हे नाव सुद्धा पुढे येईल, काही नावं पुढे येतील, विद्यार्थी ती नावं सुचवतील आणि जे सुरळीतपणे चालू व्हायचं काम जे आहे FTIचं ते सुरू होऊ शकतं. शायना एनसी, शेवटी काही तुम्हाला सांगायचंय? तुम्हाला काही आता काही आशा वाटते की हो आमच्याकडनं आम्ही हे करू शकतो, ते करू शकतो? काय म्हणजे सरकारकडे सगळे बोटं दाखवत आहेत की सरकारनेच यामध्ये पुढाकार घ्यायला हवा किंवा एक पाऊल मागे यायला हवं? देखिए, मुझे लगता है कि सरकार को एक मौका दीजिए. हमने जब किसी का नाम दिया है, हमें बुलडोज न करते हुए इंस्टीट्यूट के बारे में सोचिए. जो आपके मुद्दे हैं, ऑटोनॉमी ऑफ FTII, इंफ्रास्ट्रक्चर फॉर FTII, सेंट्रल फंडिंग FTII के लिए, ताकि बेहतरीन से बेहतरीन टीचर्स आपको सिखा सकें, विश्व भर से आपका इंटरेक्शन होके आप देख सकें कि सबसे अच्छा प्रोडक्ट और सबसे अच्छा एक्सपर्टीज आपको मिले.
उसके प्रति मैं जरूर आपको आश्वासन देना चाहती हूँ कि सरकार के तरफ से कोई दखल अंदाज नहीं होने वाला है, बल्कि प्रावधान जो आपको पहले नहीं मिला है वो बीजेपी की सरकार जरूर आपको देगी। लेकिन जहां तक जजमेंट का सवाल है, जहां आप प्रजातंत्र में संघर्ष स्ट्राइक कर सकते हैं, वहां सरकार भी अपनी सोच के आधार पे किसी को एक जगह, एक पद दे सकते हैं। वो जो परफॉर्मिंग एसेट नहीं है तो जरूर उनको नकार के निकालिए, लेकिन मौका तो दीजिए। बिल्कुल, आपली वेळ संपली अमेय, तुला थोडक्यात काही शेवटी सांगायचं असेल तर थोडक्यात सांगतो, ये जो सारी फैसिलिटीज के बारे में आप बात कर रही है शाइना जी, ये कंडीशनल है क्या? मतलब अगर हम लोग इनको एक्सेप्ट करेंगे तो ही आप देंगी, ऐसे आप कह रही है क्या? और अभी तक आप प्रॉब्लम आप एक्नॉलेज कर रही है कि नहीं? आर यू एक्नॉलेजिंग दैट देयर इज अ प्रॉब्लम? आर यू एक्नॉलेजिंग दैट देयर इज अ प्रॉब्लम विद द अपॉइंटमेंट और नॉट? चायना एनसी आम्हाला एवढं सांगा, विद्यार्थ्यांची ही मागणी आहे, चायनाजी विद्यार्थ्यांची मागणी आहे की सरकारने फक्त आधी एवढं म्हणावं की हो काहीतरी इथे समस्या आहे, येस देयर इज अ प्रॉब्लेम. हे सरकार म्हणणार आहे का? सरकार मान्य करणार आहे का? There can be a solution to every problem. म्हणजे प्रॉब्लेम आहे. You can say there can be a solution to every problem, and that can only happen when both parties sit across and discuss. Here you haven't discussed and arrived at नाही, या सगळ्याच्या मध्ये मी आज there's a genuine dialogue मला एक बोलू द्या. I will negotiate that judgment, that discussion for you, Amolji. अमेय तुला मला एक सांगायचं आहे ठिकाणी की आता आपण असं ठरवूया की विद्यार्थ्यांनी नवीन गव्हर्नमेंट काउन्सिलला काम करू द्या. शासनाने कॉन्स्टिट्यूशनल पद्धतीने नियुक्ती केली, आपण लोकशाहीचा घटनेचा आदर करूया. आणि जर समजा नवीन गव्हर्नमेंट काउन्सिल जर काहीच काम करू शकले नाही त्यांच्या ह्याच्याप्रमाणे, मला असं वाटतं आंदोलन दरवेळेला आपण ही चर्चा जी आहे अमेय, आपण ही चर्चा यासाठी इथे थांबूया कारण चायना एनसी असं म्हणालेले आहेत की मी विद्यार्थ्यांच्या तर्फे मध्यस्थ म्हणून काम करायला तयार आहे, सरकारतर्फे विद्यार्थ्यांशी बोलायला तयार आहे. स्वागत करू देतो. बरोबर आहे. ही चर्चा पुढे सुरू व्हावी सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये. आणि चायना एनसी अभिनंदन आणि धन्यवाद खरं तर की तुम्ही ही भूमिका घेतलीत आणि पुढाकार घेऊन तुम्ही हे सांगताय की मी मध्यस्थी करेन. कारण शेवटी जसं नंदू माधव म्हणाले, तुम्ही सुद्धा कला क्षेत्रातले आहात आणि या सगळ्या मुद्द्यांची तुम्हाला ओळख आहे. ह्या सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे तरी तुम्ही मान्य केले, त्याला सोल्युशन सुद्धा आहे असं तुम्ही म्हणताय. त्यामुळे नेमकं पुढे काय घडतंय आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि अर्थात तिथे आम्ही असूच तुमच्या ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या कव्हर करण्यासाठी, कारण लवकरात लवकर यातून मार्ग निघावा ही सगळ्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे, वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि ही महत्त्वाची चर्चा आपण इथे केली. काय नेमकं या चर्चेतून निष्पन्न होतं यासाठी थोडी आपल्याला वाट बघावी लागेल. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.